व्यक्तीचं महत्व बद्री भाऊ व्यक्ती गेल्यावर कळतं. जवळीक लाभली, सानिध्य लाभलं म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतं असं नाही. गेल्यावर कळत असतं बरं का कांबळे सर. आणि हे असं ठरलेलं आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे. जेव्हा चांगले दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, कौतुकाचे दिवस येतात, तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते, हे लक्षात ठेवा. एवढे कष्ट एवढे कष्ट एवढे कष्ट बापाने उपसलेले असतात आणि ही बाप झाल्यावर कळतं, मुलाला नाही कळत. स्वतः फाटकं धोतर घालेल पण इज्जत जाऊ नये म्हणून मुलाला नवीन ड्रेस घेऊन देत. अर्धपोटी राहतो बाप पण शाळेत जाताना लेकराचा डबाच भरून देत. आजारी पडला तर तसंच दुखणं अंगावर काढतो, पण मुलाला सर्दी झाली तरी शेवगावला घेऊन जातो. एवढे कष्ट. मग दिवस चांगले येतात, परिवार ठरवतो, मुलगा ठरवतो, आपल्या बापानं आपल्यासाठी खूप कष्ट उपसले, आता सुखात ठेवायचं. मोठा बंगला बांधला जातो, बापासाठी स्पेशल एसीचा रूम, त्याच्या सेवेसाठी एक नोकर, सगळी तयारी झालेली असते. बद्री भाऊ तिथं बापाचा फोटो लावावा लागतो. जेव्हा कौतुकाचे दिवस, आपल्याच काय घेऊन बसलाय तुम्ही. 14 वर्षांनी निरोप आला. मी देवाच्या बापाचं सांगतो, आपल्या बापाचं नंतर लावायचं. 14 वर्षांनी निरोप आला, भरतजी नंदीग्रामात आहे. हनुमान जी म्हणाले, भरत भैया आज तुम्हारे भैया दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. बस भरताच्या आनंदाला पारावर नाही. हनुमंताच्या भोवताल नाचला, पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, हनुमानजी या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ तुम्हाला. हा संदेश ऐकण्यासाठी 14 वर्षे तपाला बसलो होतो. काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, राजा राणीचं रूप एकदा या डोळ्यानं पाहिल, हे पवित्र झालेले दोन्ही बोबुळ काढून बक्षीस देईल तुम्हाला. हे सावत्र भाऊ. आणि तिथून भरतजी जेव्हा अयोध्येत आले, माय कौशल्याच्या महाला पुढे उभे राहून आवाज देतात, आनंद आवरेना ना दादा येणार आहे. माताजी बरोबर भगवान बुआ आवाज ओळखला, आईने बाहेर आली. क्या हुआ बेटा. अभी भी संदेशा मिला है मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे राजा, मेरे उद्धारक, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले. माँ कांबळे सर माय रडू लागली. भरत जी म्हणाले, माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा, आपको खुशी नहीं हो रही क्या. खुशी हो रही बेटा. तो रो रही क्यों. तो रोने का अलग कारण है बेटा, आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. अगर आज तुम्हारा पिता होता तो नाचने लग जाता. उनकी इच्छा थी राम का रास तिलक देखने की. मी का सांगितलं हे. अरे जिथं परमेश्वराचं कौतुक पाहायला परमेश्वराचा बाप नाही तर आमच्या जीवनात ही उणीव ना बरं काय. ते काय पाड आम्हा मानवाचा. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल आणि बापाचं महत्व हे पा. प्रेम आईचंही असते, प्रेम बापाचंही असते. आता त्या रघुवीर भाऊला विचारा, फरक एवढाच आहे, आईचं कौतुक का झालं ते प्रेम समाजाला दिसतं, बापाचं का लपल्या गेलं ते प्रेम दिसत नाही. बस एवढाच फरक आहे. नाही तर बापाचं कुठं प्रेम कमी आहे. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम जन्मदाता बाप करतो, पण आईचं समाज पाहतो आणि बापाचं लपून असतं. जेव्हा गडबडा 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 लोळणारी आई दवाखान्यात, सगळ्या समाज पाहतो.
पण त्याच वेळेला 3 दिवसाचा उपवासी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात चोळत बिना जेवणाचा आणि बिना अन्ना पाण्याचा बाप नुसत्या यरझारा घालतो दिवसभर, तो बाप समाजाला दिसत नाही. लेकीला वाटे लावताना सगळ्या समाज पाहतो. खेड्यातला प्रसंग असेल तर मग पहा, बैलगाडीचा काळ, लेक सासऱ्यासी जाता माये लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती, मुलगी रडती, आई रडते. मग सगळ्या गावातल्या 5-50 महिलांना कोरोना सारखी लागण होऊन जाते. फुसफुस 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 सगळ्या. आणि मग कौतुक पहा कांबळे सर, केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे मुलीवर, केवढी रडती. अरे कोण नाही म्हणतं प्रेमच आहे, पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं असेल तर घरात जा. घरात त्या मुलीचा बाप एका कोपऱ्यात बसून असेल, त्याचं तोंड भिंतीकडे असेल, 2 हातात उपरणं असेल, आणि 25 वर्षाची ताई लहानपणापासून सांभाळली तो इतिहास आठवत असेल, आणि उपर्ण भिजेपर्यंत रडत बसला असेल. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त आईचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. विठ्ठल आणि याच्यासाठी पुराणाची पुराण भरले. आता काल्याचं कीर्तन तुम्हाला पाठ आहे. भगवान कृष्णजीचा जन्म झाला, मिठी मारली, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जग जेठी, माय देवकी रडू लागले. हे जेल मधलं प्रकरण. जणी कंसाशी कळल माझ्या बाळाशी मारिल. आईचं प्रेम. देवकी म्हणाली, अहो मिठी मारण्याच्या भानगडीत पडू नका. त्या गेटच्या पुढचा मोठा दगड बघा, त्या दगडावर माझ्या भावानं 6 लेकरं मारली. दगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं आपटून मारायचं. आपण तडपडत होतो. 6 मारले. मग एवढं तरी वाचवा, लपवा लपवा जग जेठी. ही मायचं प्रेम बरं का कांबळे सर. आता तिथून पुढे बापाचं सांगतो. अंधारी रात्र आहे, रात्रीचे 12 वाजले, काळा कुट्टा अंधार आहे, विजाचा कडकडाट आहे, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, यमुनेला पूर. तरी बाप टोपल्यामध्ये कृष्णाला ठेवलं, टोपलं डोक्यावर घेतलं, पुराच्या पाण्यात, यमुनेच्या पुरातून, गळ्या इतक्या पुरातून गेला. कृष्णाला सुरक्षित ठेवून तांबड फुटायच्या आधी पुन्हा जेलमध्ये वापस आला. अरे बापाचं कुठं कमी. विठ्ठल भगवान बाबा. रामायण तर पाठ आहे तुम्हाला. 6व्या दिवशी रथ वापस आणला सुमंतानं. आईनं विचारलं, आणलं रामाला? रडायला लागला सुमंत. कुछ खाया था मेरे बेटे ने? एक प्रश्न विचारते बाबा. हा मायचा प्रश्न असतो, कोणाची आई असो. 6 दिवसापूर्वी माझ्या रामाला वसिष्ठ गुरुजींनी सांगितलं होतं की रामा, उद्या तुझा राज्याभिषेक आहे, काही नियम आहे, आजपासून उपवासी राहायचं आहे. गुरुजीनं माझा राम उपवासी ठेवला. आदल्या दिवशी, तू राजा आहे, उद्या राजा होणार आहे, तुला आज उपवास का धरायचा आहे, झोपायचं नाही, दरबारच्या आसनावर बसायचं आहे. आदल्या दिवशीच गुरुजीनं सगळे नियम सांगून माझा राम उपवासी ठेवला. दुसऱ्या दिवशी तसाच उपवासी उठला आणि वनवासात गेला. अरे मी माय आहे त्याची. काही खाल्लं होतं माझ्या रामानं? एकच पात्र आहे. तुम्ही करून येत 4घाचे 4 नसतात कांबळे सर. बाप विचारतो ना कमाया, मुलगा तो कितना लाया, बामंती कितना चाया. शेवटी माय विचारते, बेटा कुछ खाया? एकच. कुछ खाया था मेरे बेटे ने? खाने के बारे में पूछ रही क्या माँ? 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस तिघानं पाणी घेतलं नाही आई साहेब. आणि 4थ्या दिवशी शृंगवेरपूरला गेल्यावर
काही आग्रह झाला म्हणून फळे भक्षण केली। सफर कैसी हुई, श्रृंगवेरपुर तक रथ बाद में नैया, और बाद में तीनों पैदल गए ऐकलं। मग माय कौसल्याचं रडणं सुरू झालं। रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला। रथ काय तो आणीला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला। रघुनंदन पायी गेला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला। रघुनंदन पायी गेला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला, रथ काय तू आणीला। हे आईचं प्रेम बरं का विठ्ठला। रघुनंदन पायी गेला, रथ कारे तो आणीला। रात्रीचे 12 वाजलेले आहे कांबळे सर, आणि माय कौसल्या वर पाहून रडू लागली। वर का? सूर्याची प्रार्थना आहे पहिली। सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा। आईची प्रार्थना, सूर्यदेवा 14 वर्षे माझ्या लेकराला चटका बसणार नाही याची काळजी घ्या। आणि मग जमिनीकडे पाहिलं आणि तिलाही नमस्कार केला। अहो धरणी माया बहिणी, सांभाळा कोदंड पाणी, सांभाळा कोदंड पाणी, सांभाळा कोदंड पाणी। अहो माय धरणी माई, सांभाळावे गोदंड पाणी, सांभाळावे गोदंड पाणी, सांभाळावे गोदंड पाणी। धरणी माया बहिणी, सांभाळा कोदंड पाणी। अहो बहिणी माया बहिणी, सांभाळावे धरणी माया बहिणी, सांभाळा कोदंड पाणी। धरणी माया बहिणी, सांभाळावे गोदंड पाणी। अहो माय धरणी बहिणी, सांभाळावे गोदंड पाणी। धरणी माया बहिणी, सांभाळावे गोदंड पाणी। अहो माय धरणी बहिणी, सांभाळावे गोदंड पाणी। हे आईचं प्रेम बरे। सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा। जमिनीकडे, अहो धरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी। हे आईचं प्रेम। आता पुढे सुमंतजी दशरथजी पर्यंत आले। निश्चिष्ट पडलेले होते राजे। देखी सचिव जय जीव कही, कीने उदंड प्रणाम, सुनत उठे उभ्या कुल नृपती, कहो सुमन का राम सियावर रामचंद्र की। ताडकन उठले। जेव्हा सुमंतानं 6 दिवस झाले होते, 6 रात्री पडून होता राजा जमिनीवर, पण सुमंताचा आवाज ओळखला, जय जीव। देखी सचिव जय जीव कही,
कीने उदंड प्रणाम। सुनत उठे उब्या कुल नृपती खड़े हो गए। कहो सुमंत कहा राम सियावर राम। आणलं माझ्या रामाला। 14 साल के पहले तीनों में से कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा सरकार। परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम, तनु परिहरी रघुवर विरह, राऊ गये सुरधाम। 6 वेळा राम 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 म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला। माझा दृष्टांत संपला। माय कौसल्यचं प्रेम करी जोडी लेकराची ओढी, बाप करे जोडी लेकराची ओढी, बाप करे जोडी लेकराची ओढी। आपुले पुरवंडी वाळोनिया, आपुले पुरवंडी वाळोनिया, एकाएकी केला निराश, एकाएकी केला निराश। आपुले पुरवंडी वाळोनी, आपुले पुरवंडी वाळोनी, एकाएकी केला मेरा पिता, एकाएकी केला मेरा पिता। बाप करी जोडी केवळ लेकरासाठी, एकाएकी केला मिरासीचा धणी। बापाचं प्रेम। मी का थांबलो? रघुवीरजी तुम्ही कर्तृत्वानं खूप मोठे व्हा, तालुकाभर तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण गुरुजीच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा। पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय। पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो जन्मदात्या बापाला। प्रत्येकाला जावं लागतं, ज्याचं तिकीट जिथे संपलं तिथे उतरायचं आहे। हा प्रवास आहे आणि प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर असतो। आपण प्रवासी पहिलं सिद्ध व्हा, प्रवासी। काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला इकडे शेवगाव तालुक्यात, नाही आपण सगळेच प्रवासी आहोत। प्रवास कधी संपतो? गावचा माणूस नगरला गेल्यावर, नगरहून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्यावर बसलं होतं सकाळी तिथं येऊन बसतं, बायकोला म्हणतं आण बर चहा, कटकट संपली। जिथून सकाळी गेलतं तिथं संध्याकाळी आलं म्हणजे प्रवास संपला। तसं आपण जिथून आलो तिथे जाऊ तेव्हा प्रवास संपणार आहे। आपण सगळे प्रवासी आहोत आणि प्रवास वयमानावर नाही, तिकिटावर आहे। ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं। माझ्यापेक्षा वैचित्र्य हे तुम्हाला पाहायला मिळतं। 22 वर्षाचा तरणा बांड नातू मरतो आणि 92चा आजोबा प्रेत यात्रेत काठी टेकत रडत चालतो। ज्याचं पेटलं चितेमध्ये ते जवान पोरग आहे 22 वर्षाचं, जो हुनके देव देव रडतो आजोबा तो 92चा आहे। अरे असं का झालं? तिकीट संपलं। विठ्ठल 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 विठ्ठल। केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है एक मुसाफिर आप। ही केवळ मिलन, मराठी चांगली कळते बद्री भाऊ तुम्हाला। मिलन कशासाठी होतंय? ताटा तुटीसाठी। ही मराठी लक्षात घ्या। संयोग की वियोग आलाच, मिलन की ताटातूट आली। आता तुम्ही 10 वाजता सगळे इथं एकत्रित आला, कशासाठी? ते आम्हाला कळतं, कीर्तनासाठी। पण कीर्तन संपल्यावर आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी ठरवून आला बरं का? पेट्रोल पंप नायलनच्या दोरीनं बांधलं तुम्हाला तरी दोऱ्या तोडून घरी गेल्याशिवाय राहणार नाही तुम्ही। का? मिलन ही ताटातुटीसाठी आहे। केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है एक मुसाफिर आप।
एक दिवस सगळ्यांना जायचं आहे. अमोल किमतीचा नरदेह आपणाला मिळाला, ते पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मिळाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो, आणि आईचं उदर स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन नसतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात, मुंडकं खाली असतं. नजर चुकीनं एखादं याच्या उलट जन्माला येतं भुसारी पाटील, त्याला पायाळू म्हणतात. चुकून चुकून एखादं, नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का, पाय वर न मुंडकं खाली. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. त्यावेळेला त्या आईला इच्छा होतात, त्याला डोहाळे म्हणतात. कटवामला लवण मिळे गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचविन गर्भांग पोळे, तेने दुःखी लोळे. अति दुःखी, अति खारट, अति तिखट, अति आंबट, अति गरम खाण्याची इच्छा आईला, आणि तो बिना कातड्याचा गर्भ पोळल्या जातो. तोचविन गर्भांग पोळे, तेने दुःखी लोळे, अति दुःखी. पूर्वीचं प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित होतं, नाहीतर नवमास भगवान नवमास कष्टलासी, नव्याने बसून दारी, नवमास कष्टलासी, नव्याने बसून दारी. येताची कर्मजाळ तुझी मानड कली, येताची कर्मजाळ तुझी मानड कली. आता तुझनाने धाये मोकली, आकांत जनडे दुखे धाये मोकली, आता तुझनाने धाये मोकली. आकांत जनडे धाये मोकली. पर्येने मदालसा दोन रे बाळा, पर्येने मदालसा दोन रे बाळा. पर्येने मदालसा दोन रे बाळा, पर्येने मदालसा दोन रे बाळा. नवमास कष्टलासी, 10व्याने येताची कर्मजाड तुझी मान अडकली. त्यावेळेला डॉक्टर घाई घाई, पाटील लवकर सांगा, दोन पैकी एक बाळ जगलं तर बाळाची आई. बाळ पाहिजे असेल तर मंडई जाते, मंडळी पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे करतो, बाहेर काढतो. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. मग बाळपणची व्यथा काय सांगू दिजा, आता विष्टामूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजनायशा परी. बाळपण खेळता वय गेले निघून, जननी म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले कळना. मग बाळपणची व्यथा संपल्यावर तारुण्याची व्यथा. हे तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये मानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणा. सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळे जैसा, सदा मुसमुसी धुळे जैसा. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा.
तारुण्याची व्यथा म्हणतात. हा, तारुण्याचे माते न माणी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवीत मैसा जना माझी हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारीन पाहे परणारी पापदृष्टी. हे तारुण्य. आणि मग म्हातारपणची व्यथा सुरू होते भगवानराव. म्हातारपणी ते पडा ते खोकला 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 हात कपाळाला लावून बसे हात कपाळाला लावून बसे खोबऱ्याची बाटी झाले असे मुखा खोबऱ्याची बाटी झाले असे मुख कपाळाला लावून बसे हात कपाळाला लावून बसे खोबऱ्याची बाटी झाले असे मुखा खोबऱ्याची बाटी असे तोंड असे मुख बस. आमचा भगवान गाडेकर म्हणजे गाथेचे गाथे पाठ. भगवान म्हातारपणची व्यथा कधी जाऊन पाहत म्हातार त्या पोझिशनवर दिसेल तुम्हाला. हात कपाळाला त्याला व्यथा म्हातारपणची. म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावून बैसे खोबऱ्याची वाटी जैसे झाले असे मुख वगैरे. मग बाळपणी वर्षे 12 तुझी गेली रे अवधारा तर तू होता निमासुरा खेळाची आणि विनोदे वर्षे भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनोटी लागले बैसता उंबर रोटी का तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैल दृष्टी कैसा अक्षी झालं की खोकले आहे तसे खकारा म्हणती रांडीचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा किती दिवस वाचेल. हा अभंग नामदेवाचा घरी गेल्यावर पहा जमलं तर समन्वय म्हातारपणी. आणि मग सुरू होते व्यथा मरणाची. एक एक रोमाच्या ठाईन सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. मरणाची व्यथा, त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा आणि त्याच्या आधी पोटात असतानाची व्यथा. पोटात असताना पासून मरेपर्यंतचा अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा बरे का. आणि ते चुकवण्यासाठी जन्म माणसाचा आहे. भावे चरणी ठेवा मा कार्यक्रम व्यथा आणि त्या व्यथा चुकवण्यासाठी जन्म मानवाचा आहे. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या ज्याला सत्शास्त्र श्रवणाने कळून चुकलेलं आहे. सगळ्यात मोठं दुःख जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण. मोठ्या मोठ्या संतांच्याही तक्रारी आहे ना. किती वेळा जन्माया 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 किती वेळा माया
जन्मा यावे किती व्हावे फजितन म्हणवणी जीव भ्याला पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण पुन्हा पुन्हा जन्माला पुन्हा पुन्हा मरण म्हणवणी जीव भ्याला जीव भ्याला आणि मग गेला कुठं शरण गेला विठोसी माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही मला अभंग कोणता घेतला बाबा सांगतो काय मी शुद्धीवर आहे विठ्ठलला शरण जाण्याचा आणि याचा काय संबंध आहे फार मोठा संबंध आहे तो स्वतः सांगतो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण असं स्वतः भगवंत सांगतोय म्हणून हे मनवोने शरण जावे मनवोने शरण अभंगाचा प्रारंभ मनोन शब्दाने आहे मग मरण जो अनन्यहून माझी शरणागती करतो त्याचं मी जन्म मरण निवारण करतो असं स्वतः भगवंतच सांगतो मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी एकदा शरण गेला ना मग जन्म आणि मरण नाही पाठ असेल तुम्हाला पण पाहू आपण प्रयत्न करू स्वप्ने जन्म मरण नाही नाही 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 विष्णुदास नामा जाताची शरण विष्णुदास नामा जाताची शरण विष्णुदास नामा
त्रास देतो बरं का कांबळे सर, पण आता तो खोकलाही 4 दिवस झाले वैतागला. हा बाबा काय आपल्याला ऐकत नाही. स्वप्ने जन्म मरण नाही नाही म्हणून शरण जावे. पण पुढे शब्द पहा, शरण जावे ते सर्व भावे. इथे हा शब्द महत्वाचा आहे, सर्व भावे देवासी. सर्व भावे म्हणजे काया वाचा आणि मन, याला म्हणतात कायिक वाचिक मानसिक भाव. नाहीतर 5,000 रुपयाचा जोडा घेतला बरं का कांबळेश्वर, शहरातली गोष्ट, दर्शनाला गेला तर मंदिराच्या दारापुढं बोर्ड होता, पादत्राणे इथे काढावी. एवढं जीवावर येतं याच्या, कोण रे हा बोर्ड लावला. त्यापेक्षा असा पाहिजे होता बोर्ड, नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी. मोठ्या दुःखी अंतकथानं जोडा काढतं बद्री भाऊ, आणि मग जात मंदिरात देवापुढे उभं राहत. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. पांडुरंगा 5,000चा आणला भाऊ. दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुमच्याकडे, पण तुमचं जोड्याकडे राहू द्या. म्हणजे कायेनं आणि वाचेनं देवाजवळ आणि मनानं खेटराजवळ, म्हणून शब्द घालावा लागला सर्व भावे देवासे सर्व भावे. सर्व भावे देवासी. म्हणून पायी यात्रा पंढरपूरची 3 प्रकारची सेवा असते. जन्मात जे पायी चाललं नाही ते पहिल्या दिवशी चाळण देऊन पुण्यापर्यंत, मग दुसऱ्या दिवशी 27 किलोमीटर सासवडला चालतं. ही कायिक सेवा. एकदा आमटीन भात खाल्ला दिघीला विश्रांतवाडीला की 16 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत. ही वाचिक सेवा. आणि मनात ठरलेलं असते एवढा आटापिटा करून आपण आलो, आता किती तास लागू द्या, 72 तास लागले तरी गोपाळपूरला लागतो, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतो. हे मानसिक, काया वाचा आणि मन. तुमच्या म्हणण्याप्रमाणे काया वाचा मने जर त्याला शरण गेलो तर तो उतरीला पारा. तो उतरीला पारा.
संयोजक असेल, एक नंबर गुणवान आणले तुम्ही निवडून निवडून. सगळे तेंडुलकरच भेटले आज. तरी 12ला संपवतो काय काय तो हा उतरीला पहा. पहिलं चरण म्हणवणी शरण जावे. पण शरण जावे कसं? सर्व भावे देवासी, काया वाचा मने जर त्याला शरण गेलं तर मग खालची लाईन वाचायची, तो हा उतरील पार. ती गरजच नसते. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, अरे काय गरज आहे, बरोबर तिथे आणून सोडायचं की टाळकरी उचलतात. हे आमचे स्टिपनं पाठ करू चाललाय कार्यक्रम. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. त्यालाच माहित नाही काय सांगतात ते. अरे यासाठी 2 वर्ष व्याकरण शिकवल्या जातं. एकदा व्याकरण तयार झालं ना, आम्ही 78 साली शिकलो, पण अजून तसे पुस्तक जे पुस्तक पाठ आहे. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात, त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून जे मुळीचे तोंड त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या सहाय्या वाचून त्याला स्वर म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वराचं पाठीमागून सहाय्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. कळतं नाही? हो म्हण जा. अरे याच्यात बरं का पोरियो, तुम्ही नुसतं ते घड्याळी पाहू नका, टिपणं पाठ करू नका. स्वतंत्र डोकं चालवून अभ्यास करायचा. मी सांगतो, मजा सांगतो. दुसऱ्या चरणाची मजा कशी, कसं येतंय तिथे. अरे बुवाला बाहेर जायची गरजच काय आहे. तो हा उतरील पार, इथपर्यंत आलो ना आपण. तो हा म्हणजे काय? हे मराठी व्याकरणामध्ये 9 सर्वनामे आहे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मोजले का नाही तुम्ही? हो म्हणा ना. हो म्हणा. कोणते कोणते? हो म्हणा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हे 9 सर्वनामे. त्याच्यातलं तो, ती, ते बरं का सर तुम्ही शिकवता. तो, ती, ते दूरदर्शक आहे. हा, ही, हे संबंधी दर्शक आहे. बद्री भाऊ, जिथं ते तिथं हे येत असते. जिथं ती तिथं ही, जिथं तो तिथं हा. आमच्या वारकरी मंडळीला विचारा, सुंदर ते ध्यान. मग हे ध्यान सापडतं का नाही? तोच अभंग वाचाना. आवडे निरंतर, ही मजा आहे. सुंदर ते ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान. ते म्हटलं की हे आलंच, ती म्हटल्यावर हे येणारच, तो म्हटल्यावर हा. उसारी पाटील, तो म्हणजे दूरचा घ्यायचा. तो म्हणजे दूरचा आणि हा म्हणजे जवळचा. बद्री भाऊ, ते राष्ट्रपती, हे दिल्ली. हे भुसारी पाटील, हे इथलं. ते नी दूरचा आणि हे नी जवळचा. म्हणून जिथं तो तिथं हा. एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो आता सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. तो हा उतरील पार, हा उतरेल पार, हा उतरील पार, हा उतरेल पार. दुस्तर नदीता भव दुस्तर नदीता, नदीता भव दुस्तर नदीता, नदीता भव दुस्तर. मग दुसऱ्या लाईन मध्ये जातय प्रवेश. तो हा एकेकाळी वैकुंठात होता तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरीत आला म्हणून हा. तो हा उतरील पार. म्हणजे कसा आला? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्म मार्ग चुकले. ब्रह्मन चुकतच नाही. चुकलं तर ते ब्रह्म नाही. चुकलं व ब्रह्म चुकल कसं? ब्रह्म व्यापक आहे, ब्रह्म चुकत नसते. पण नेनो, इथं नॅनो टेक्नॉलॉजी नाही घ्यायची. नेनो, नेनो काय झालं कोणाच माहित. चुकत नाही भाऊ, पण काय झालं कोणाच माहित. चुकत नाही पण काय झालं कोणाच माहित. त्याला नेनो म्हणतात. अरे कधी असं वाचलं का तुम्ही भुसारी पाटील? आव्हाने गणपतीचा वारा चुकला, 8 दिवसांनी नगरच्या स्टँडवर सापडला. अरे वारा चुकतच नाही तर सापडणं काय? का व्यापक आहे तसं ब्रह्म व्यापक आहे, चुकल कसं? पण नेनो, नेनो म्हणजे कधी कधी बुवा लोकांना अनुभव असतात. जरा चपला भारी किमतीच्या असल्या म्हणजे
आम्ही उतरलो का ड्रायव्हरला म्हणतो गाडीत ठेव. घर मालक म्हणतो राहू द्या. नाही ठेव द्या गाडीत. राहू द्या महाराज, सुतईचा सडा नाही गेला चोरीला, 50 वर्ष झाले इथं राहतो आम्ही. नाही पण ठेवूच द्या. अहो राहू द्या महाराज, आजपर्यंत अनुभव आहे, सुतईचा सडा आमच्या दारातून चोरीला गेला नाही. नाही पण ठेवूच द्या. राहू द्या महाराज. आता जास्त लावून धरता येत नाही बुवा लोकाला. ते म्हणते पा नाशिवंत देह जाणार सकळ, चाली लावू लावून चपलावर केवढं प्रेम. राहू द्या भाऊ, राहू द्या. भगवान भाऊ झालं, जेवण झालं. जेवण झाल्यावर चपलाच नाही. पाटील, भुजारी पाटील, चपला कुठं आहे? गेल्या गाव महाराज. कधी नाही गेलं कोणाचं काही, तुमचंच कसं गेलं? याला नेनो म्हणतात. नेनो, तेव्हा याचं नाव नेनो. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी आले. भक्त पुंडलिक देखिले, भक्त पुंडलिक देखिले, भक्त पुंडलिके दिधले, पुंडलिके दिधले. उभे केले विठेवारी, केले विठेवारी, उभे केले विठेवारी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निदान. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार. कशाचा? भव दुस्तर नदीचा, दैवी हेशा गुणमयी मम माया. वा विनेकरी बाबा, तुमच्याकडे पाहिल्यावर मी चकित झालो. आय आय, अरे संस्कार संपन्न भाग आहे बाबा. परमार्थात गेलं आयुष्य लोकांचं. संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज, अनेक महात्म्यांच्या संस्कारानं संपन्न झालेला हा परिसर आहे. पावर विठ्ठल महाराज घुले तर आमचे गुरुजीच. गुरुजीच बाबा आम्हाला शिकवलं त्यांनी, व्याकरण त्यांनी शिकवलं. माझ्यावर जास्तच प्रेम होतं. बद्री भाऊला माहितीये, रामराव बुवा खूप पाठ करा बरं का. मग कीर्तन झाल्यावर वेळ नाही मिळत पाठ करायला. विद्यार्थी अवस्थेत खूप पाठ करा, खूप पाठ करा. मला स्वामी म्हणायचे कौतुकानं. बाकीचे ओव्या म्हणून दाखवायचे, पण मी म्हणायला लागलो की अरे ते डोकबुवा सारखी म्हणा. पण मी त्या जसा भाव असेल. बाकी सर भूमी आतुणी स्वयंभ, काय घडे गाडग्याचे निगती कोंब, ते गुलाल मतीचे गर्भ उमटले की ते सरळ रेषेत हम मारायचे विद्यार्थी. मी त्या भावनेत म्हणायचो, भूमी आतुणी स्वयंभ, काय घडे गाडग्याचे निगती कोंब, अरे ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. शाबास, असं पाठ करायला लागते अर्थासह. विठ्ठल त्यांनीच माझं नाव सुचवलं, याला विश्वास मिळाला. बद्री भाऊ तुमचे वडील होते. तो हा उतरील पार. हा दैवी हेशा, तिथून वाढलं आपलं बरं का. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. जरा विचार करा. 1400 वर्षे जगले चांगदेव, मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवलं, गुरुपुत्र झालो. कबुली जबाब.
तेव्हा मुक्ताबाईचं प्रमाण आहे. चांग्या 1400 वर्षे जगला म्हणजे लय पुरुषार्थ केला का रे. भाऊ नदी उतरून दाखव तर तुला पुरुषार्थी म्हणेल. चांग देवाला भाऊ नदीचे पाणी सखया मोठे ओढीते. भाऊ नदीचे पाणी सखया मोठे ओढीते. भाऊ नदीचे पाणी सखया नदीचे पाणी सखया मोठे ओढे. भल्या भल्या पवनारा उलथून खाली पाडीते. 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 भवनाचे पाणी पाडीते. भवनाचे पाणी ओ भवनदीचे पाणी सखया ओढे. भवनदीचे पाणी सखया ओढे. आता कसे गप बसले. नाही तर हे सुधरू देते का कीर्तन करायला. चांग देवा भाऊ नदीचे पाणी सगळ्या मोठे ओढीते. भल्या भल्या पवनारा उलथून खाली पाडीते. ही दैवी यशा गुणमयी मम माया. बस तो हा उतरील पार. कशाचा. मोठ्या मोठ्याला जमत नाही ती नदी तारून नेण्याचा. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. इथपर्यंत आलो आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. मनवोने शरण जावे. चरण जावे. मनवोने शरण जावे. मनवोने शरण जावे. मनवोने शरण जावे. मनवोने चरण जावे. मनवोने चरण जावे. भावे देवासी सर्व भावे देवासी तू हावतरेल पार. तू हावतरेल पार. सर्व भाव देवासे. सर्व भाव देवासे. तो हा उतरेल पार.
दुस्तर नदी दुस्तर नदीचा दुस्तर दुस्तर नदीचा दुस्तर नदीचा हा उतरेल पार आले तुकामरे सासे आले तरी केले प्रागात तरी केले प्रागात तो हाऊत तो हाऊत तरी गेले प्रागात तरी गेले थोडक्यात अरे मग उभं राहायचं टाळ घेऊन हं? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर बोला का म्हणायचं तुका